हे म्हातारे लोक माझे पेशंट असतात जास्त, ते सांगतात बाबा अडचणी, त्यामुळे विवाह सोहळ्याच्या अडचणी जास्त होत्या म्हणून मी विवाह सोहळा. आपले वडील माझे आमदार पण आहेत, माझे मंत्री पण राहिलेले आहेत. बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की राजकीय लोक जे आहेत ते सक्रिय होण्याच्या अगोदर असे विवाह सोहळे, ॲम्ब्युलन्स, हे ते गोष्टी अगोदर सुरुवात अशी करतात. तर कसं बघता आपण? ते राजकीय ते सुरुवात करतात तेव्हा त्यांचा कोणता तरी पक्ष असतो. आपला पक्ष, आम्ही शिवसैनिक आहे, मात्र आमचा पक्ष कोणताच नाही. आता शिवसैनिक आम्ही आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठान, हे शिवाजी महाराजांचं प्रतिष्ठान आणि शिवाजी महाराज आपले राजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललो. राजकारणात येण्याचा विचार आहे का आपला? हे सर्व मित्र कंपनी ठरवतील. म्हणजे आहे मित्र म्हणताय. कंपनी म्हणतील तर विचार करू, आहे की नाही. त्यांच्या मनावर आहे, प्रतिष्ठानच्या सर्व माणसांच्या मनावर आहे, माझ्या मनावर काहीच नाही. सेवा प्रतिष्ठान नावाची अगोदर पण या वसमत तालुक्यामध्ये संस्था आहे. आपणही त्याच नावाने संस्था चालवताय, सुरुवात करताय. काय कारण आहे? नाही, कोणी चांगलं करत असेल तर त्याचं आपणही चांगलं करायचं. प्रत्येक माणूस प्रतिष्ठानच्या मार्फतून चांगलं काम करू शकतो म्हणजे चांगलं करायचं आणि सर्व चांगलं काम करायचं. म्हणजे बाबा, तळ्याचं काम केलंच आपण आता चालू. तर तळ्याचं काम चालू झालंय, तुम्हाला माहिती असेल. त्याला तुम्ही जास्त महत्त्व द्या, कारण तळ्याचं खोलीकरण पण करायचं आहे आपल्याला. पाझर तलाव आहे, त्यामुळे पसमतचं पाण्याचा प्रश्न सुटेल. त्याला एक तुम्ही पत्रकारांना माझी विनंती आहे की त्यांना तुम्ही थोडंसं उचलून धरा. तर आम्ही त्याला काम केलं, लोकांच्या सह्या घेतल्या आणि लोक आमच्यासोबत आले म्हणून ते काम चालू झालं. तसंच हे विवाह सोहळ्याचं आहे. मी तर म्हणतो प्रत्येक प्रतिष्ठाननी, आणि आम्ही तर आता काय कोणते पक्षाचे नाही, काय नाही, माझं प्रत्येक पक्षाच्या लोकांनी विवाह सोहळे करायलाच पाहिजे. गोरगरिबांचं त्या उद्देशानं काम होईल आणि लोकांचे काम होतील, बस. अजून काय? ज्याप्रमाणे आपण बॅनरवर 21 जोडप्यांचं विवाह सोहळा असं लिहिलं होतं, तेवढे त्या प्रमाणामध्ये आले नाहीत. काय झालंय, आजची परिस्थिती एवढी अवघड आहे. माझं एकच मत आहे लोकांना म्हणणं की पोरींना पोटात मारू नका, बरोबर आहे. त्यामुळे मुलीच भेटणं झाल्यात, लग्न होईना झालेत. हा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे. मी 100 गावं फिरलो, त्याच्यामध्ये लोकांचा एकच प्रश्न होता की मुली शोधा. आम्हाला लोकांनी सांगितलं लग्न करण्यापेक्षा मुली शोधा. आता आम्हालाच प्रश्न पडला, बरोबर. तरी लकीली गुरु महाराज कृपेने आम्हाला हे जोडपे भेटले आणि विवाह सोहळा झाला. लोकांच्या मनात असेल की यांना एकही जोडपं भेटणार नाही, पण परिस्थिती तशी होती. मात्र हे तसं काही झालं नाही. तर माझं एकच म्हणणं आहे हे सर्वांना की पोरींना मारू नका, पोरींनाही जन्म घेऊ द्या. आणि जसं महिला आहे तर सर्व काही आहे, बस.